नमस्कार मुलांनो. मागच्या वेळेला आपण जो अभ्यास सुरू केला होता, त्याच्यामध्ये आपण मेटलर्जी या आपल्या लेसनवरती होतो आणि याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं, की आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक मेटलच्या वस्तू ज्या आपण वापरतो. पत्र्याच्या असतील, अॅल्युमिनियमच्या असतील किंवा लोखंडाच्या असतील, सोन्याच्या, चांदीच्या, कॉपरच्या अशा अनेक वेगवेगळ्या वस्तू ज्या आपण वापरतो, ज्या धातूच्या बनलेल्या असतात. हे धातू आपल्याला मिळतात कुठून? या सगळ्याची सुरुवात मेटलर्जी या विषयाने होते आणि मेटलर्जी ह्या धड्यामध्ये आपल्याला हा अंदाज दिलाय, की जमिनीखाली ज्या खाणी असतात, त्या खाणींमधनं आपण जेव्हा ह्या मेटल्सना काढतो, तेव्हा ते अशुद्ध अवस्थेमध्ये असतात. त्या अशुद्ध अवस्थेतल्या मेटल्सना आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर अशुद्धींना क्लीन करणं, मोकळं करणं आणि त्यातनं प्युरेस्ट फॉर्म ऑफ धातू मिळवणं, ह्याला आपण म्हणतो मेटलर्जी. हाच आपला धडा होता, ज्याचा आपण ऑलमोस्ट 60-70% भाग ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आपण त्यात काय-काय बघितलं एकदा पटकन रिवाइज करूया. पीपीटी शेअर करते मी. मागच्या वेळेला आपण त्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या होत्या. म्हणजे आपण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्टिव्ह धातूंची आपण मेटलर्जी कशी करतो, आपण त्यातनं ते मेटल्स कसे एक्स्ट्रॅक्ट करतो, हे ऑलरेडी पाहिलं होतं. एकतर होते खूपच ॲक्टिव्ह मेटल्स लाइक सोडियम, पोटॅशियम वगैरे आणि दुसरे होते एकदम कमी रिएक्टिव्ह जसे की गोल्ड. तर ह्या 2 प्रकारचे धातू जे काही असतात, ह्यांना रिकव्हर करणं म्हणजे त्यांना ऑब्टेन करणं त्यांच्या ओअर्समधनं हे बऱ्यापैकी ओके असतं काम. पण जे मिडल रेंजमधले असतात, जे रिएक्टिव्ह असतात, पण ते सगळ्यांबरोबरच रिएक्ट करतात. अशा धातूंना मोकळं करणं म्हणजे त्यांना वेगळं करणं हे जरा रिस्की काम असतं. मेटलर्जीमध्ये आपण काय-काय बघितलं ते बघा. मेटलर्जी ही ब्रांच आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीची विच डील्स विथ एक्स्ट्रॅक्टिंग ऑफ मेटल्स फ्रॉम मिनरल्स अँड प्युरिफाइंग देम टू यूज. बरोबर? ह्याच्यामध्ये आपण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी या सगळ्याचा अभ्यास करतो. सो हाऊ दीज मिनरल्स आर ऑब्टेन्ड. ओर्स आणि मिनरल्स या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मिनरल्स म्हणजे ते साठे, जिकडनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळतात. ठीक आहे. आता अर्थच्या क्रस्टमध्ये म्हणजे अर्थच्या जो काही सॉलिड सरफेस आहे अर्थचा काही किलोमीटर अंतरापर्यंतचा, तिथे सॉलिड फॉर्ममध्ये काही मोठे-मोठे खडक असतात. त्या खडकांची निर्मिती कशी झाली? अर्थ जेव्हा फॉर्म होत होती, तेव्हा अर्थच्या कोरमध्ये जे काही मटेरियल आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. त्याच गोष्टी हळू-हळू जसं पुढे आल्या तशा गार होत गेल्या आणि सॉलिड फॉर्ममध्ये आल्या. राइट? सो दिस इज द वे इन विच वी गेट दी बिग रॉक्स इनसाइड दी अर्थ क्रस्ट. मग ते रॉक असले बनलेले असतात, अनेक गोष्टींचे असतात आणि याच्यामध्येच कुठेतरी आपले मेटल्स लपलेले असतात. सो मेटल्सचा आपण जेव्हा एलिमेंट्स म्हणून अभ्यास करतो, then we already know that there are 3 types of metals, elements that we are aware of. आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये आपण याचा खूप डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. अवर लेसन, सेकंड लेसन, द पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं की देर आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. राईट? मग त्यातले जे काही मेटल्स असतात ते का उपयुक्त असतात? दे हॅव got some physical activity, some physical properties which make them different from the non-metals and the metalloids. ज्या गोष्टी मेटल करू शकतात ते दुसरं कोणी करू शकत नाही. They have good electricity and heat conductivity. They are ductile, they are malleable, then they have luster, they are solid, they have got good व्हॉल्यूम, त्याचं डेन्सिटी पण जास्त असते. शिवाय दे आर सोनोरस, दे क्रिएट अ काइंड ऑफ साऊंड. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत मेटल्सच्या, ज्या एक्झॅक्टली उलट्या आहेत नॉन मेटल्सपेक्षा. दॅट इज वाय मेटल्स आर मोर इन द नंबर इन द पिरियोडिक टेबल अँड वी यूज देम इन डिफरंट फॉर्म्स. राईट? सो त्यांच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या, कोणत्या कोणत्या फॉर्म्समध्ये ते असतात, त्यांचे रिएक्शन्स आपण बघितले. रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्साइड्स. Metals prepare metal oxides when they react with oxygen, बरोबर? And when they react with hydrogen oxide म्हणजे पाणी H2O बरोबर जेव्हा ते रिएक्ट करतात तेव्हा त्याचे ते हायड्रॉक्साईड बनवतात. जसं की Na2O आणि H2O आपल्याला इथे दिसतंय. हे सगळं पुस्तकामध्ये आहे, हे सगळं आपण डिस्कस केलंय. आपण क्विक रिकॅप करतोय बिकॉज टुडे द लेसन माइट गेट ओव्हर. ठीक आहे. तर असं NaOH आपल्याला मिळतं जे की एक बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे. नाऊ आपण हे सुद्धा बघितलं की ह्या सगळ्या रिएक्शनमध्ये म्हणजे पाण्याबरोबर या मेटल्सची रिएक्शन जेव्हा होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट होते. नाव डिपेंडिंग ऑन दी मेटल्स विच वी हॅव टेकन की कशा पद्धतीची रिएक्शन होईल. जसे की खूपच रिएक्टिव्ह विगरस रिएक्टिव्ह मेटल्स असतील लाईक सोडियम, पोटॅशियम, दे क्रिएट अ स्लाइट ऑफ काइंड ऑफ ब्लास्ट इनसाइड दी वॉटर आणि ते हीट जनरेट करतात. असे इतर जे काही कमी रिएक्टिव्ह पण मेटल्स आहेत ते सगळे पाण्याबरोबर रिएक्ट करतात आणि त्याचे ऑक्साइड्स किंवा हायड्रॉक्साईड बनवतात. बट एव्हरीवेअर whenever any metal is reacting with water, then the hydrogen gas is liberated. Hydrogen is the gas which is given out during this process.
नंतर ह्याची आपण एक सेटअप बघितला होता, की मेटल्स आणि वॉटर ह्यांची रिएक्शन आपण कशी चेक करतो. तर इकडे हायड्रोजन गॅस कलेक्ट होतोय. हा आपण कसा चेक केला होता? खालच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलं होतं, की तो तो गॅस स्वतःच बर्न होतो. म्हणजे फटाके फुटल्यासारखा फुटतो बिकॉज दॅट इज हायड्रोजन व्हिच इटसेल्फ बर्न्स. मग त्याची ऍसिड्स बरोबर रिएक्शन कशी होते? येस, दिस मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड्स अँड दे मेक दी क्लोराइड्स. म्हणजे त्यांचे काइंड ऑफ सॉल्ट्स असतात ते. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने मेटल्स रिएक्ट विथ एव्हरीबडी. ऑक्सिजन, वॉटर, ऍसिड्स. आपण ह्या 3 कॅटेगरीजचाच विचार करतो. आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या आपण रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल सुद्धा बघितल्या होत्या. नॉन मेटलच्या रिएक्शन्स कशा असतात? ते पण रिएक्ट करतात, पण त्यांची रिएक्टिव्हिटी वेगळी असते. बरोबर? आणि हे नॉन मेटल्स आणि मेटल्स रिएक्ट करून आयनिक कंपाऊंड्स बनवतात. त्यांचे त्यांचे सॉल्ट्स बनवतात. बरोबर? अशा पद्धतीने त्यांची रिएक्शन आपण पाहिली होती. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स जेव्हा बघितल्या, तर वी ऑलरेडी नो दॅट metals are good givers because they have got extra or free electrons in them. Extra म्हणण्यापेक्षा free electrons. So the free electrons can be given and then they make themselves as a positively charged cations. जेव्हा ते कॅटायन्स बनतात तेव्हा त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होण्याच्या आसपास किंवा ड्युप्लेट कम्प्लीट होण्याच्या आसपास ते गेलेले असतात आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांच्यामध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज येतो त्या पॉझिटिव्ह चार्जमुळे ते रिएक्टिव्ह होतात. मेटल्स गिव्ह इलेक्ट्रॉन्स फ्रीली बिकॉज दे हॅव गॉट लूज इलेक्ट्रॉन्स जे बाहेरच्या शेल्समध्ये असतात, एक्स्ट्रा असतात, पेअर्ड नसतात किंवा ऑक्टेट कम्प्लीट करण्याच्या रस्त्यामध्ये एक्स्ट्रा झालेले असतात. सो हे इलेक्ट्रॉन दिले की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते कारण न्यूक्लियस मधलं पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच आहे, फक्त वरचे इलेक्ट्रॉन्स कमी झाले. सो ऑब्व्हियसली द नेट बॅलन्स ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज विल बी मोर. म्हणून मग ते कॅटायन्स बनतात आणि ऑब्व्हियसली ते कॅटायन्स असतील तर ते ऍनल्सला अट्रॅक्ट करतात. सो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे दे मेक दी आयनिक कंपाऊंड्स. राईट? आणखीन आपण त्यांच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स वेगवेगळ्या प्रोडक्ट्स बरोबरच्या ऑलरेडी बघितलेल्या आहेत. ऍसिड बरोबरच्या, हायड्रोजन बरोबरच्या. आणि जसं की आपले मेटल्स रिएक्ट करतात तसे तसे नॉन मेटल सुद्धा ऍसिड बरोबर, हायड्रोजन बरोबर काही काही नॉन मेटल्स रिएक्ट करतात. नॉट ऑल, बट दे शो सम काइंड ऑफ रिएक्टिव्हिटी. नंतर आपण आयनिक कंपाऊंड्स पण डिटेलमध्ये पाहिले होते. वी ऑलरेडी हॅव डिस्कस दिस इन डिटेल. बरोबर? आयन्स कसे बनतात आणि नंतर आपण बघितलं की ह्या सगळ्या आयनिक कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टीज कशा असतात, त्यांची सोल्युबिलिटी, इनसोल्युबिलिटी, कंडक्टिव्हिटी. जनरली सगळे आयनिक कंपाऊंड जे असतात ना ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात बिकॉज H2O इज अ गुड युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आणि जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते ऑर्गॅनिक सोल्युशन्समध्ये सोल्युबल असतात. आता ह्याच्यामध्ये पोल्स बनतात ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे पोल्स बनतात बिकॉज दे आर आयनिक कंपाऊंड्स. सो दे डिझॉल्व इन वॉटर बिकॉज वॉटर दो इट्स अ कोव्हॅलंट कंपाऊंड बट इट हॅज गॉट डायपोलरिटी. O मायनस आणि H प्लस असं त्याच्यामध्ये डायपोलची मुवमेंट ऑलरेडी असते म्हणून त्याच्यामध्ये ते इझिली डिझॉल्व्ह होऊ शकतात. आणि त्यांचा जनरली मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय असतो और आयनिक कंपाऊंडचा. आता इथून खरा धडा जो सुरू झाला होता तो पण आपण क्विकली रिवाइज करूया. आपण बघितलं होतं की मेटलर्जीमध्ये काय काय प्रोसेसेस करतात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मेटलर्जीची ती आहे टू गेट द प्युरेस्ट फॉर्म ऑफ मेटल. त्याच्यासाठी जे काही करायचंय ते सगळं आपण सुरुवातीला करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना अर्थच्या त्या खडका बिडकांमधनं काढतो, त्याला क्लिनिंग करतो. द फर्स्ट प्रोसेस इज द जनरल क्लिनिंग. ठीक आहे, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल्स असं म्हणतो. ते कॉन्सन्ट्रेट झाले की आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे काय, बाकीच्या मेटल्स किंवा इतर ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याच्यामधल्या किंवा जे काही मेटल्स नॉन मेटल्स आहेत त्याच्या बरोबरचे त्यांना आपण दूर करतो. आता आपल्याकडे जो मिळाला आहे तो मेटलच आहे. आपल्याला जो हवा तो मेटल समजा एक्स मेटल आपल्याला मिळाला, पण त्याच्यामध्ये पण 100% प्युरिटी नाहीये किंवा मॅक्झिमम प्युरिटी नाहीये. मग ती मिळवण्याकरता आपण त्याला आणखीन इलेक्ट्रोलिसिस ह्या लास्ट प्युरिफिकेशन ऑफ मेटल्सच्या प्रोसेसमध्ये टाकतो. अँड देन वी गेट दी व्हेरी व्हेरी व्हॉट वी कॅन से प्युरेस्ट फॉर्म ऑफ मेटल्स. ठीक आहे. आता ह्या प्रोसेसेस कोणत्या होत्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल्सच्या? सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड. ही आपण बघितली होती की ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे या 2 मेथड होत्या, एक वेल्फ्ली टेबल आणि दुसरे हायड्रोलिक सेपरेशन. या विल्फ्ली टेबल आणि हायड्रोलिक मध्ये काय होतं, ग्रॅव्हिटी म्हणजे टुवर्ड्स अर्थ, खालच्या बाजूला आपले मेटल्स सेटल होतात आणि बाकीचा कचरा वरच्यावर दुसरीकडनं निघून जातो. बरोबर?
ही सिंपल टेक्निक आहे. हे आपण बघितलं होतं. टेबलवरती लाकडाच्या स्लिट्समध्ये खाली हेवी मेटल या खड्ड्यांमध्ये जमा होऊन इकडनं कोपऱ्यातनं खाली येतो आणि हा सगळा जो कचरा आहे, मातीजन्य जे काही पदार्थ आहेत ते इकडनं बाहेर निघून जातात. याच्यामध्ये पण सेमच होतं. खालनं आपण पाण्याचा फवारा मारलाय आणि ते पाणी गोल-गोल फिरतं. वरनं आपण ओर टाकली याच्यामध्ये. ओर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ दी मेटल. त्याला टाकली आपण बारीक करून. आता त्या ओरला असं गोल-गोल फिरवल्यावर काय होणार आहे? मेटल इज हेवी. तो ऑफकोर्स खाली जाऊन सेटल होतो आणि वरचा जो कचरा आहे, पाणी फिरतंय ना, तो इकडे निघून जातो. आणखीन मग आपण पाहिली होती मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. We know that magnets attract magnetic substances. We have three different metals which show the magnetism. तर त्यात फेरस, कोबाल्ट, निकेल हे तिघ जण असतात. त्यांना आपल्याला आता त्याच्यामध्ये सेपरेट करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्या सेपरेटिंग टेक्निकमध्येच मॅग्नेटिझम टाकायचं आणि दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेट. तुमच्या लक्षात असेल तर आपल्याला शाळेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट नावाची एक कन्सेप्ट होती. इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली की त्या गोष्टी मॅग्नेटिक होतात काही वेळासाठी. मग त्याची मॅग्नेटिझम कशी जाते? त्याचं मॅग्नेटिझम आपण घालवू शकतो. त्याचा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय बंद केला की इट बिकम्स डिमॅग्नेटाइज्ड. पण जेव्हा मॅग्नेटाइज असतं तेव्हा आपण काय करतो त्याला असं गोल हे त्याचे बेल्ट फिरतोय बघा इथे. त्या बेल्टच्या वरती आपली पावडर गोल फिरणार आहे. मग मॅग्नेटिक सबस्टन्सेस तिकडे जमा होतात कलेक्टरच्या नॉन मॅग्नेटिक दुसरीकडे जमा होतात. नंतर फ्लोटेशन मेथड याच्यामध्ये तेल आणि पाणी ह्या दोघांना एकमेकात मिसळलं आणि त्याच्यामध्ये हवा सोडली अशी वर्ण आणि ढवळत की ऑफकोर्स फ्रोट पद्धती मागच्या वेळेला पाहिल्या होत्या. रिएक्टिव्ह मेटल्स आणि लेस रिएक्टिव्ह मेटल्स आपण पहिली आणि तिसरी ऑलरेडी केलेली आहे. जी सेंट्रल आहे एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेट रिएक्टिव्ह मेटल्स ती आज आपल्याला बघायची आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की बॉक्साईट ओरचं जे काही एक्सट्रॅक्शन आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे ते आज आपण करणार आहे. समजलं? आणि त्याच्यानंतर एक्सट्रॅक्शन नंतर प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? एनोडायझेशन, गॅल्व्हनायझेशन, इलेक्ट्रिकल डिस्चार्ज, सिंथेसिस आणि टिनिंग ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ह्याच्यामधनं आपण मेटल्स एक्सट्रॅक्ट करतो आणि त्यांना टिकावं म्हणून त्या गंजू नये, खराब होऊ नये, आणखी कशावर त्याची रिएक्शन होऊ नये म्हणून त्याला प्लेटिंग पण करू शकतो. ठीक आहे. मग आहे कोरोजन. हा लास्ट मुद्दा या धड्याचा. आपल्याला माहिती आहे की लोखंडाच्या वस्तू गंजून जातात. गंजलेले खिळे किंवा आपल्या एखादी गाडी बघा तुम्ही रस्त्यावर बघितली असेल एखादी कार किंवा एखादी बाईक अशीच पडलेली असते खूप वेळ तिकडे तर ती गंजून जाते एकदम त्याचे सगळे आटे पुर्जे एकदम खराब झालेले असतात बघूनच कळते की सगळा रंग गेलाय आणि गंजलंय ते. तसं का होतं? तर कोरोजन एकदा आपण इथूनच बघूया मग पुस्तकात आपण बघूयात की कोरोजन मध्ये काय होतं की अनवॉन्टेड केमिकल रिएक्शन होते एखाद्या मेटलच्या सरफेसवरती व्हेन इट इज एक्सपोज टू एअर. फॉर एक्झाम्पल नाउ व्हेन वी लुक ॲट दी रस्टिंग ऑफ आयर्न त्याच्यामध्ये आयर्नचा जो सरफेस आहे द आउटर मोस्ट सरफेस ऑफ दी आयर्न वॉट एव्हर मटेरियल यू टेक आउट ऑफ इट लाईक तुम्ही खिळे घ्या तुम्ही रॉड घ्या तुम्ही सळ्या घ्या काही लोखंडाच्या वस्तू त्याच्या पृष्ठभागावरती पाण्याची जी आर्द्रता असते म्हणजे हवेमध्ये पाण्याची जी आर्द्रता ज्याला आपण म्हणतो पाण्याची वाफ त्याच्याबरोबर रिएक्टिव्हिटी हे वरचा सरफेस दाखवतो. त्या लोखंडाला तुम्ही पाण्यात टाकलं तर इट इज नॉट रिएक्टिंग विथ वॉटर बट विथ दी वॉटर वेपर. मग त्या मॉइस्ट एअरमध्ये ह्या लोखंडाला गंज चढतो. मग काय करायचं? रस्टिंग हा खूप उपद्रवी प्रकार आहे कारण त्याच्यामुळे आपला चांगला मेटल खराब होतो. मग काय करायचं? त्याला प्रोटेक्ट करण्याकरता आपण त्याच्यावरती दुसरा कुठला तरी मेटलचा थर चढवू शकतो किंवा त्याला पेंट करायचं किंवा त्याला ऑइल लावायचं जेणेकरून वरच्या एअर मधल्या कुठल्याही गोष्टीचा संपर्क आपल्या आपल्या आयनच्या आउटरमोस्ट किंवा सुपरफिशियल लेअरशी होणार नाही. हे केलं की आपलं लोखंड काही काळ टिकतं. अर्थात ह्या टेम्पररी मेथड्स आहेत. वरचा सरफेस खराब झाला, फाटला, तुटलं, काहीतरी लागलं, डॅमेज झालं तर तो पार्ट एक्सपोज होतो आणि तिथे बरोबर गंज येतो. हे नॅचरल प्रोसेस आहे. दुसरं आहे कॉपरचा गंजणं. हे पण आपल्याला माहिती आहे. कॉपरची भांडी हिरवी होतात. तुमच्या घरामधली तुम्ही देवघरातली ते एखादा काय बरं म्हणतो आपण त्याला तांब्या असतो किंवा ते पूजा पात्र असतं किंवा छोटं घंगाळ असतं ताम्हण असतं ग्लास असतो अशा भरपूर कॉपरच्या वस्तू
आणि अगदीच काही नाही बघितलं तुम्ही कॉपरची वॉटर बॉटल तर बघितलीच असेल. आजकाल ते कॉपरच्या बॉटलमधनं पाणी बिणी पिणं परत सुरू झालंय. सो त्या अशा कॉपरच्या बॉटल्स तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघू शकता. तर अशा बॉटलमध्ये बाहेरच्या बाजूला किंवा खूप दिवस वापरले नसेल तर आतमध्ये सुद्धा हिरव्या हिरव्या रंगाचा एक असा थर जमा होतो. बिकॉज दॅट कॉपर रिएक्ट्स विथ कार्बन इनसाइड द एअर. मग त्या म्हणजे कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची रिएक्शन झाली की त्याचं ते कॉपर कार्बोनेट बनवतो आणि त्याचा तो हिरवा लेअर असतो. आणि तो घालवण्याकरता काय करायचं? काही नाही, त्याला घासून काढायचं. परत त्याचं कार्बन डायऑक्साईड तर हवेमध्ये असतंच, त्याची रिएक्शन होते आणि पुन्हा एकदा ते गंजतं. याच्याच बरोबर तुम्हाला जर लक्षात असेल तर किंवा तुम्ही पाहिलं असेल कधी क्वचित कधीतरी तर चांदीच्या वस्तूंना पण काळ्या-काळ्या रंगाचा एक लेयर येतो. म्हणजे साखळ्या किंवा अगदी देवघरामध्ये एखादा दिवा असेल चांदीचा, तर तुम्ही बघितला असेल त्याला एक असं काळ्या रंगाचा लेयर येतो. तुम्ही त्याला कितीही धुवा, स्वच्छ करा. फॉर एक्झाम्पल मुलींच्या पायातल्या जसं मी म्हटलं साखळ्या, त्या साखळ्या एकदम छान, स्वच्छ तुम्ही किती पण त्यांना रोज साबणाने धुवा, त्या स्वच्छ होतील आणि नंतर आपोआप काळ्या पडतील. तुम्ही रोज मातीत जाऊन नाही खेळलात तरीही ते होतं. कारण की त्याला गंज चढतो. कसला? हवेमध्ये असलेल्या सल्फर बरोबर त्याची रिएक्शन होते आणि त्याला आपोआप काळा-काळा रंग येतो. तर हे कोरोजन जे आहे, हे खूप ट्रबलसम आहे आणि याच्यामुळे आपले धातू खराब होतात. आता आपण जे बघितलं, ते आपल्या या धड्याचे एक्स्ट्रॅक्ट बघितले. आता आपल्याला अ, अ, ह्याचं पुस्तकामधनं अ, डेफिशियन्सी किंवा सॉलिडिफिकेशन किंवा कॅपिटल एका अर्थी एका पृष्ठभागावर दुसऱ्या मेटलचा पृष्ठभाग चिटकवायचा जेणेकरून खालच्या पृष्ठभागाची रिएक्शन वरच्या बरोबर होत नाही. कारण सगळेच मेटल्स गंजत नाहीत किंवा करोजन दाखवत नाहीत, काही दाखवतात. म्हणजे दाखवतात त्यांना दुसऱ्या धातूने वाचवायचं अशी टेक्निक आहे. आता जरा आपण दुसऱ्याकडे बघूया. आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना ऑलरेडी डिस्कस केलं. आता आपण डायरेक्ट एक्सट्रॅक्शनकडे जाऊ. कारण त्याच मुद्द्याला आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे बॉक्साईट ओरचं एक्सट्रॅक्शन. मागच्या वेळेस आपण गोल्डचं बघितलं होतं आणि अ, पहिले जे खूप रिएक्टिव्ह सोडियम, पोटॅशियम आहेत त्यांच्याबद्दल आपण बोललो होतो. बघा, तिथेच येऊ आपण आणि ते दोनही मुद्दे बघू. बघा, ऑकरन्स ऑफ मेटल्स. मेटलर्जीमध्ये आपण काय करतो? वी गेट मेटल्स फ्रॉम दी ओर्स आणि त्याच्यातनं आपल्याला त्यांना प्युरिफाय वगैरे पण करायचं असतं. ठीक आहे? एक हे एक आहे आणि दुसरं एक महत्वाचं वाक्य आहे, द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड एज मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खूप मोठा साठा आहे. त्या साठ्यामधनं आपल्याला ओर्स पाहिजे. ओर्स म्हणजे त्यातल्या त्यात कॉन्सन्ट्रेटेड पार्ट आहे आणि त्या ओर्समध्ये मेटल लपलेलं आहे. ठीक आहे? तर आपल्याला आता काय करायचंय? द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल्स कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड एज ओर्स. सगळीकडे जमिनीच्या खाली तुम्हाला मिनरल्स सापडतील, बट ओर्स आर लिमिटेड बिकॉज ओर्समध्ये मेटल्स आहेत. मॅक्झिमम प्रमाणामध्ये मेटल्स आहेत. बाकी सगळ्या गोष्टी असणारच आहेत, पण आपल्याला त्यातनं मेटल्स काढायचे आहेत. ठीक आहे? आता आपल्याला बघायचंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. अशा बेसिक प्रिन्सिपल्स आपले मगाशी झाले आणि मगाशी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर बद्दल सुद्धा बोललो. आता बघा, त्याच्या टेक्निक्स आपण जे डिस्कस केल्या त्याच बघा. विल्फली टेबल, हायड्रॉलिक सेपरेशन, मग आहे मॅग्नेटिक सेपरेशन. लास्ट आपण बोललो होतो लिचिंग. एक लिचिंग नावाची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये त्या मेटलला कुठल्यातरी केमिकलमध्ये बुडवून ठेवतात आणि मग त्यात त्यात ते डिझॉल्व्ह होतं. त्या लिक्विडमध्येच तो मेटल डिझॉल्व्ह होतो. हे कसं होतं? आता बघा, अॅल्युमिनियमच्या बाबतीमध्ये हेच होणार आहे. बघा, पुढचा मुद्दा जो आपण बोलणार आहे, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स बद्दलचा. रिएक्टिव्ह मेटल्स आपण ऑलरेडी त्या दिवशी डिस्कस केलेले आहेत. व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स लाइक पोटॅशियम, सोडियम, अॅल्युमिनियम, they reactive metals have the large capacity to form cations by losing the electrons in their outermost shell. म्हणजे ते कोणाही बरोबर रिएक्ट केलेले असू शकतात, राईट? विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर टू फॉर्म ऑक्सिजन फ्रॉम एअर ॲट रूम टेम्परेचर. ते हवेमधल्या ऑक्सिजन बरोबर पण बर्निंग रिएक्शन करतात आणि metals like sodium, calcium and magnesium are obtained by electrolysis of the important chloride salts. त्याचे क्लोराईड सॉल्ट्स आहेत त्यांना तुम्ही इलेक्ट्रोलाइज केलं तर एका बाजूला काय होणार आहे? हे बघा, इथे दाखवलंय ना, सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl मीठ. ह्या मिठाला तुम्ही जर इलेक्ट्रोलिसिस मध्ये टाकलं तर काय होईल? क्लोरीन गॅस एका एनॉड वरती रिलीज होईल आणि कॅथोड वरती तुमचा Na+ म्हणजे मेटल एकत्र येऊन जमा होईल, राईट? आता आपल्याला बघायचं एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम. हे कोणतं आहे?
ॲल्युमिनियमच्या बॉक्साईट ओरमधनं आपल्याला ॲल्युमिनियम कसा मिळतो ते आता बघायचं. We know that the symbol of aluminum is Al, its color is silver white. त्याचा atomic number आहे 13. म्हणजे कोणत्या पिरियड मध्ये आहे? फर्स्ट मध्ये हायड्रोजन हेलियम, मग आहे लिथियम बेरिलियम त्या रांगेत नाहीये, इट इज इन थर्ड पिरियड, राईट. मग कारण की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा ना 283 आणि याची व्हॅलेन्सी आहे 3 आहे, म्हणजे हा काय करणार 3 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकणार बिकॉज इट्स अ मेटल. आता बघा, इट्स अ व्हेरी रिएक्टिव्ह मेटल अँड डज नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन कोणालाही दिले किंवा कोणाबरोबरही शेअरिंग केलं तर ॲल्युमिनियमचे ऑक्साइड्स बनतात, सल्फाइड्स बनतात, वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे कंपाऊंड्स बनतात बिकॉज ॲल्युमिनियम इज अ रिएक्टिव्ह एलिमेंट. बरोबर. आता ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर दॅट इज कॉल्ड एज बॉक्साईट. बॉक्साईट ही त्याची एक ओर आहे. म्हणजे काय, बॉक्साईटच्या खाणी असतात जमिनीखाली आणि त्या बॉक्साईटमध्ये जवळपास 30 ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे. आता बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही 100 ग्रॅम जमिनीच्या खालनं असा जो काही एक असा पावडर फॉर्म काढला, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मधले 30 ते 70 ग्रॅमच तुम्हाला ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळणार आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड मध्ये ऑक्सिजनचं पण वजन आहे. म्हणजे खरा ॲल्युमिनियम तुम्हाला किती मिळेल? 100 ग्रॅम मध्ये कितीतरी, समजा आपण समजूया की 40%, म्हणजे 40 ग्रॅम फक्त ॲल्युमिनियम आपल्याला मिळेल. 100 ग्रॅम पैकी 40 ते 50% मॅक्झिमम तुम्ही धरा, कारण ऑक्सिजनचं पण त्याच्यात वजन आहे ना. म्हणजे आपल्याला प्युरेस्ट फॉर्म ऑफ ॲल्युमिनियम पाहिजे असेल तर आपल्याला ऑक्सिजन पण नको, पण या बॉक्साईट मध्ये आहेच मुळात 30 ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड. तरी पण ह्याच्यामधनं आपल्याला ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रोसेसेसमधनं जावं लागतं. त्याच्यात 2 प्रोसेसेस आहेत, एक आहे कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरं आहे इलेक्ट्रोलिसिस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर कशी करायची? आपण वरती जी सेपरेशन टेक्निक बघितली होती त्याच्यामध्ये होती लिचिंग प्रोसेस. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं, लिचिंग मध्ये एखाद्या सोल्युशन मध्ये त्या एलिमेंटला भिजवून ठेवतात आणि मग तो एलिमेंट त्याच्यामध्ये काय होतो, विरघळून जातो. आपल्याला जो मेटल हवाय तो मेटल त्या द्रावणामध्ये विरघळतो आणि मग आपण त्याला फिल्टर करून दुसऱ्या प्रोसेसेसमधनं रिकव्हर करतो. आता बॉक्साईटच्या बाबतीमध्ये काय होतं, इट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. आता याच्यामध्ये काय आहे, सिलिका SiO2, फेरिक ऑक्साईड Fe2O3 आणि टिटॅनियम ऑक्साईड TiO2. म्हणजे ॲल्युमिनियमच्या बरोबर याच्यामध्ये सिलिकॉन, फेरस, टिटॅनियम हे 3 वेगळे मेटल्स पण आहेत. आपल्याला या बॉक्साईट मधनं फक्त आता ॲल्युमिनियम पाहिजे, म्हणजे कोणाला काढावं लागेल, सिलिका म्हणजे सिलिकॉन, मग फेरस आणि हा ऑक्साईड कसला, टिटॅनियम. टिटॅनियम ह्या तिघांनाही तुम्हाला काढून टाकावं लागेल. Separation of this impurity is done by leaching process using either Bayer's method or Hall's method. Bayer method किंवा हॉल मेथड ह्या 2 टेक्निक, ह्या दोनही मेथड मध्ये आपण जे काय ओर आहे त्या ओर मध्ये तिघांचं प्रमाण, मग काय करायचं त्याच्यात आपल्याला काय लागेल, त्याला म्हणतात मेथड. त्याला भट्टीमध्ये भाजणं थोडक्यात, आणि त्यातून आपल्याला जे मिळतं ते आहे ॲल्युमिना. आता कसं होतं ते बघा, आपण आता याला पद्धतशीर समजून घेऊया, खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे पूर्ण प्रोसेस आहे, आपण नंबर देऊन समजून घेऊ मध्ये नक्की काय होतं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया बेस प्रोसेस. ही पहिली प्रोसेस. आय थिंक झालं का परत अनस्टेबल? या प्रोसेसमध्ये काय होतं, ओव्हर इज फर्स्ट ग्राउंड इन दी बॉल मिल. म्हणजे काय करायचंय, ती ओव्हर जे दगडा खडकांच्या रूपामध्ये त्यांना तुम्हाला बॉल मिलमध्ये टाकून काय करायचं, बारीक करायचंय. देन इट इज लीच्ड बाय हीटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा इज NaOH.
तो पण कोणता आहे? कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे व्हेरी व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. त्याचा पीएच खूप जास्त असतो. पीएच इज 14 आणि त्याला टेम्परेचर पण दिलेलं आहे किती? 140 to 150 डिग्री सेल्सिअस आणि शिवाय हाय प्रेशर. किती वेळ? 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. डायजेस्टर इज लाईक अ बिग बॉक्स. त्याच्यामध्ये आपण टाकले आहे व्हेरी स्ट्रॉंग NaOH आणि ह्याला टेम्परेचर दिलं आपण, ह्याला हीट केलं खालनं. आणि ह्याला प्रेशराईज केले, हाय प्रेशर. याच्यामध्ये आपण आता काय टाकलं? आपली ओव्हर टाकली. बारीक केलेली पावडर ओव्हर आपण आता याच्यामध्ये टाकून दिली. आता काय होणार आहे? 2 ते 8 तास, समजा 7-8 तास तुम्ही याला याच्यात ठेवलं, तर काय होतं? अॅल्युमिनियम ऑक्साईड बीइंग अँफोटेरिक इन नेचर, इट रिएक्ट्स विथ ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम अॅल्युमिनेट. अँफोटेरिक म्हणजे ऍसिडिक आणि बेसिक दोनही प्रकारच्या रिएक्शन्स तो दाखवतो. इट रिएक्ट्स विथ ऍसिड्स ऑल्सो अँड बेसिस ऑल्सो. आता तुम्ही त्याला बेसमध्ये टाकलंय ना, म्हणजे NaOH इज अ बेस. त्या बेसमध्ये आपण आपलं हे प्रोडक्ट टाकलं, तर काय होणार आहे? इट रिएक्ट्स विथ ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता या सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये आपण काय केलं? त्या आपल्या ओरला टाकलं, तर ते काय करेल? त्याच्याबरोबर रिएक्शन करेल आणि मग त्याचा सोडियम अॅल्युमिनेट नावाचा एक वॉटर सोल्युबल कंपोनंट बनवेल. दिस मीन्स नाव बॉक्साइट इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. बघा, Al2O3 2H2O असं बनलं. अँड 2 NaOH, परत त्याच्याबरोबर NaOH आहे, सोल्युशन मध्येच आहे. मग काय बनलं? NaAlO2 सोडियम अॅल्युमिनेट. बरोबर. आता द आयन ऑक्साइड इन द गॉंग डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आपण बोललो होतो की आपल्या ओरमध्ये हे पण आहे. इथे मी याला लाल रंगाने दाखवते. बघा, हा आहे फेरस ऑक्साईड. हा फेरस ऑक्साईड बघा इथे दिलेलं आहे, पद्धतशीर दिलेलं आहे की आपल्या या गॉगमध्ये आयन ऑक्साईड डिझॉल्व होत नाही, म्हणजे हा वेगळा झाला. However, silica in the GOG dissolves in aqueous sodium hydroxide to form water soluble sodium silicate. पण हे सोडियम सिलिकेट बनलं का बरं? ह्याच्यामध्ये सिलिका पण आहे ना, बरोबर. Aqueous sodium aluminate is diluted by putting in water and cooled to 50 degrees Celsius. This results in precipitation of aluminum hydroxide. म्हणजे काय? आपल्याला आता हे वरतीचे प्रोडक्ट मिळाले की नाही, याला आता काय करायचं? सोडियम अल्युमिनेट इज डायल्युटेड बाय पुटिंग इन वॉटर अँड कूल्ड एट 50 डिग्री सेल्सिअस. हे खूप गरम आहे बघा, 140 to 150 डिग्री टेम्परेचरचं सोल्युशन आहे. ह्याला आता आपण थंड केलं, 50 डिग्रीच्या आसपास आणलं, त्यात पाणी घातलं, म्हणजेच काय झालं? याची रिएक्शन आता पाण्याबरोबर होणार आहे, गार झालंय ते. आता आपल्याला काय मिळालं? NaOH, वी गॉट इट बॅक. आणि अल्युमिनियमची रिएक्शन झाली OH बरोबर, तर आपल्याला काय मिळालं? AlOH थ्राइस, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. समजलं? अशीच दुसरी प्रोसेस आहे जी आहे हॉल्स प्रोसेस. नो, व्हेरी स्लो. बघा, इथे वरती आपण बेरस प्रोसेस बघितली, आता इथे खाली आहे हॉल्स प्रोसेस. सेम आहे त्याच्यामध्ये. Ore is powdered and then leached by heating with aqueous sodium carbonate in the digester. म्हणजे काय? आपण बारीक केली आणि सोडियम कार्बोनेट, वरच्या बाजूला चहा पावडर आणि खालच्या बाजूला आपला चहा, बरोबर. त्याच्यामध्ये चहाचा सगळा अर्क उतरलेला असतो. तसं त्याच्यामध्ये काय झालं? आपण इनसोल्युबल इम्प्युरिटीज आपण त्याच्या फिल्टर केल्या. द फिल्ट्रेट इज वॉर्म अँड न्यूट्रलाइज बाय पासिंग कार्बन डायऑक्साइड गॅस थ्रू इट. आता खाली आपल्याला फिल्ट्रेट मिळालंय, त्याला आपण काय केलं? थोडंसं गरम केलं आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलं? कार्बन डायऑक्साइड गॅस टाकला मुद्दाम वरनं. आता त्याच्यामुळे काय होतं? अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, जे काय ऑक्साईड, अल्युमिनियम ऑक्साईड आणि हे H2O चे मॉलिक्युल, आणि आपण टाकलं Na2CO3, म्हणजे आपल्याला काय मिळालं? सोडियम अल्युमिनेट, आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला आणि H2O.
आता पुढच्या रिएक्शनमध्ये हाच कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट केला आपण आणि पाणी ऑलरेडी आहेच आहे. यांचे सेकंड रिएक्शन होते, म्हणजे इथूनच ही रिएक्शन पुढे कंटिन्यू होते बघा. सेकंड पार्ट स्टार्ट फ्रॉम द प्रोडक्ट ऑफ द फर्स्ट रिएक्शन. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळतो आणि Na2CO3 पुन्हा रिकवर होतो बघा. हा मॉलिक्युल इकडे पुन्हा आला, म्हणजेच काय झालं, जे काय तुम्ही टाकलं तेच पुन्हा तुम्हाला मिळालं, म्हणजे यू गॉट एव्हरीथिंग बॅक ऍट द एंड ऑफ द रिएक्शन. मग आता हा जो Al2O3 आहे त्याला कॅल्सिनेशन म्हणजे काय करायचं, ह्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने एक बेअर आणि त्याच्यामध्ये काय करायचं, बिना ऑक्सिजनचं, म्हणजे खूप कमी लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, ह्या हायड्रॉक्साईड मधनं पाणी निघून जातं आणि मग काय मिळतं, Al2O3. आता Al2O3 मिळालं आपल्याला. Al2O3 मध्ये अल्युमिनियम पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. आता आपल्याला प्युअरेस्ट फॉर्म ऑफ अल्युमिनियम पाहिजे, म्हणजे काय घालवायचं आपल्याला, ऑक्सिजन घालवायचं आहे. मग काय करावं लागेल, दुसरी प्रोसेस आहे इलेक्ट्रोलिसिस. वरच्या दोन प्रोसेस होत्या हॉल्स आणि बेयर्स प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ओर. त्या ओर मध्ये होतं फेरस, सिलिका, बरोबर, आणि ह्याचे स्वतःचे पण ऑक्साइड्स आणि इतर इम्प्युरिटीज. आता पहिल्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपण काय केलं, त्या सगळ्याला आपण क्लीन केलं आणि मग आपल्याला काय मिळालं, अल्युमिनियम ऑक्साईड. आता या अल्युमिनियम ऑक्साईड मधनं आपल्याला पूर्णपणे अल्युमिनियमच हवा आहे, ऑक्सिजन काढून टाकायचं. मग त्याला करावं लागेल इलेक्ट्रोलिसिस. आता ह्या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेससाठी एक स्पेशल सेटअप असतो बघा, एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम बाय इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मोल्टन मिक्सचर ऑफ अल्युमिना. अल्युमिनाचं जे काही टेम्परेचर आहे मेल्टिंगचं, इट इज ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. गरम केलं तर आपला अल्युमिना म्हणजे एका मोठ्या स्टीलच्या टँक मध्ये हे केलं जातं. The tank has a graphite lining on the inner side. म्हणजे हे काळं दिसेल तुम्हाला आतलं, हे आहे ग्रॅफाइटचं लाइनिंग. ऍज दिस लाइनिंग डज द वर्क ऑफ कॅथोड, म्हणजे कॅथोड याच्यामध्ये, ठीक आहे. A set of graphite rods dipped in the molten electrolyte works as anode. A set of graphite rods dipped in the molten electrolyte works as anode. ह्याच्यामध्ये हे वरती एनोड आहे आणि हा काळा जो आहे हा कॅथोड आहे. आपण त्याच्यामध्ये ग्रॅफाइटचे जवळ टाकले, असं काय आहे, एक सोल्युशन आहे किंवा एक मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये आहे Na3AlF6 आणि फ्लोरस्पार, ठीक आहे, फ्लोरस्पार. त्याच्यामध्ये कॅल्शियम फ्लोराईड. ह्या दोघांना ह्यांचं जे मिक्सचर आहे ते आपण टाकतो ह्या भट्टीमध्ये. कशासाठी, 2000 डिग्रीचं काम ह्या मिश्रणामुळे 1000 डिग्री पर्यंत येतं, कारण की ह्या मिक्सचरमुळे त्या अल्युमिनियमला 1000 डिग्री मध्येच तुम्हाला मेल्ट करता येऊ शकतं. टेम्परेचर कमी झालं तरी पण ह्यांच्या इम्पॅक्टमुळे ते वितळतं, ठीक आहे. म्हणून ह्या दोघांचं मिश्रण आपल्याला या भट्टीत टाकावं लागतं. मग 2000 डिग्री पर्यंत तापवायची गरज नाही, 1000 डिग्री पर्यंत तापवलं तरी सुद्धा आपला जो अल्युमिनियम आहे तो आता वितळेल, ठीक आहे. आता काय होईल, अल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. आता बघा कॅथोड आहे की नाही, या आजूबाजूच्या लाइनिंग मध्ये आपला अल्युमिनियम येऊन सेटल होणार आहे. म्हणजे कुठे येणार आहे, अल्युमिनियम या भिंतींवरती येऊन चिटकेल. आता इथे येऊन येऊन इथे तुम्हाला खालच्या बाजूला एक रस्ता दिसत असेल, त्याला बाहेर पडण्याकरता अल्युमिनियमला एक रस्ता केलेला, आउटलेट फॉर मोल्टन अल्युमिनियम. कारण हा जो अल्युमिनियम आहे हा एवढ्या गरम याच्यामध्ये 1000 डिग्री मध्ये लिक्विड स्टेटमध्ये काय जमा होतो. आता इथे वरती काय जमा होत आहे, मग मिक्सचर ऑफ अल्युमिना, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार, बरोबर. आता वरती जे काही मिश्रण उरलेलं आहे त्याच्यामध्ये आता ऑक्सिजन आणि आपले हे दोघांचं मिक्सचर आहे, बरोबर, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पारचं. आता काय होईल,
या दोन ॲनोड म्हणजे हा एक कॅथोड आणि वरती हे ॲनोड पिवळ्या रंगाचे, याच्यामध्ये होते रेडॉक्स रिएक्शन. बरोबर. ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, इलेक्ट्रॉन रिएक्शन. ॲनोड वरती काय होते, ॲनोड वरती ऑक्सिजन जमा होतो. हे आपण जे पिवळे पिवळे लावलेत ना वरती, ते आहेत आपले ॲनोड. बरोबर. आणि त्या ॲनोड वरती काय जमा झालेलं आहे, ऑक्सिजन. आता आपल्याला माहिती आहे की दे आर मेड अप ऑफ ग्रॅफाइट, आणि ग्रॅफाइट इज कार्बन. कार्बनवर तुम्ही ऑक्सिजन आणला, बघा हे ॲनोड आहेत ना, कार्बनवर तुम्ही ऑक्सिजन आणला की त्याचं काय होणार, कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार. ऑलरेडी एवढी गरमी आहे तिकडे, 1000 डिग्री टेम्परेचर काही कमी नसतं. एवढ्या टेम्परेचरमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनची रिएक्शन होणार नाही का? ऑक्सिजन इकडे जमा होत राहील. इकडे तुम्हाला ऑक्सिजनचे बबल आलेले दिसतील, इकडे 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 आलेले. इकडे ऑक्सिडेशन होतं आणि मग ॲल्युमिनियम इथे रिड्यूस होतो, म्हणजे ही रिडॉक्स रिएक्शन आहे. बरोबर की नाही? एका बाजूला ॲल्युमिनियम जमा झाला, तो खाली आला. आता वरती ॲनोड, त्याच्यामध्ये आला ऑक्सिजन आणि कार्बन आणि ऑक्सिजनची रिएक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड गॅस बनतो आणि तो काय करतो, हळूहळू त्या ॲनोड्सला काय बरं त्याच्यावर रिॲक्ट करून त्याला खराब करून टाकतो. म्हणून आपल्याला हे जे रॉड आहेत ना ॲनोड्स, हे काही काही दिवसांनंतर बदलावे लागतात. ठीक आहे. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स आपण ऑलरेडी बघितलंय की हे कमी रिएक्टिव्ह असतात. बरोबर. त्याच्यामुळे त्यांची रिएक्शन आपण आरामात करू शकतो, त्यांना इझिली ऑब्टेन करू शकतो. आणि लिस्ट रिएक्टिव्ह मेटल्स लाईक गोल्ड बीड तर आपल्याला इझिली मिळतात, तर त्याच फॉर्म मध्ये असतात, लेस रिएक्टिव्ह. तुम्हाला आठवतं हे वरचं आपण सगळं पाहिलं होतं, बोललो होतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे काय आहेत, लिस्ट रिएक्टिव्ह आहेत किंवा लेस रिएक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या ऑक्साईड बिसाईड फॉर्म मध्ये असेल तरी पण त्या नुसतं भट्टीत पेटवलं तरी पण ऑक्सिजन निघून जातो आणि प्युअर फॉर्म ऑफ दी मेटल्स आपल्याला मिळतात. रिफायनिंग ऑफ दी मेटल्स. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस मधून मिळालेल्या मेटल्सना आता थर्ड प्रोसेस आहे, त्याला रिफाईन करणं. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्याचं इलेक्ट्रोलिसिस करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे प्युअरेस्ट फॉर्म ऑफ मेटल पण मिळतो आणि इम्प्युअर ज्या गोष्टी त्या निघून जातात. त्यातनं काय गॅसेस असतात, काय ऑक्साईड, त्याचे क्लोराईड किंवा त्याचे कार्बन डायऑक्साईड वगैरे गॅसेस त्यातनं रिलीज होतात आणि ऑक्साईड, सल्फाईड जे जे काही फॉर्म मध्ये आपले मेटल्स असतात त्यातनं प्युअर मेटल आणि बाकीच्या इम्प्युरिटीज निघून जाण्याकरता इलेक्ट्रोलिसिस मेथड मदत करते. कोरोजन ऑफ मेटल हा मुद्दा जो आपण मगाशी बघितला होता, तो आता बघा कोरोजन मध्ये काय आहे, आपण काय बोललो होतो की एखाद्या मेटलच्या सरफेसवरती दुसरं कोणत्या तरी गॅसचं किंवा कुठल्या तरी पाण्याच्या किंवा कोणत्याही गोष्टीची रिएक्शन झाल्यावरती त्याचं सरफेस खराब होणं. जसं की आयर्न रिएक्ट्स विथ मॉइस्ट एअर आणि त्याचं फेरस ऑक्साईड म्हणजे फेरस ऑक्साईड बनतं त्याचं, आणि तो रेडिश सबस्टन्स आहे लाल लाल रंगाचा आणि तो त्या सगळ्या मेटलला खराब करून टाकतो. कार्बन डायऑक्साईड इन मॉइस्ट एअर रिॲक्ट्स विथ द सर्फेस ऑफ कॉपर वेसल. आपण मगाशीच बोललो होतो. बरोबर. आपली कॉपरची भांडी पण हिरवी हिरवी दिसतात. ऑन एक्सपोजर ऑफ एअर सिल्वर आर्टिकल्स टर्न ब्लॅकिश आफ्टर सम टाइम, कारण त्याच्यामध्ये सिल्वर सल्फाईड बघा, ह्या सल्फेट हायड्रोजन सल्फाईड जो H2S गॅस असतो हवेतला, तो त्याच्यावर रिएक्ट करतो. ॲल्युमिनियमचा पण एक काळसर थर तयार होतो कारण की त्याचं ऑक्सिडेशन होतं डायरेक्टली विथ ऑक्सिजन, त्याची रिएक्शन होते. आता इथे एक आपल्याला मस्त चित्र दिलेलं आहे. द कॉपर क्लॅडेड स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मेड 300 years ago हॅज टर्न ग्रीन नाऊ. हे पूर्वी पिवळं होतं, कॉपरचं होतं, आता हिरवं झालंय कारण सगळंच्या सगळं ऑक्सिडाइज झालंय. बरोबर. तर ह्या कोरोजनला प्रिव्हेंट करण्याकरता काय करायचं, त्याच्याकरता काही काही मेथड्स आहेत. सगळ्यात पहिली आहे टू फिक्स अ लेअर ऑफ सम सबस्टन्स ऑन द मेटल सरफेस सो दॅट द कॉन्टॅक्ट ऑफ द मेटल विथ मॉइश्चर अँड ऑक्सिजन इन द एअर इज प्रिव्हेंटेड अँड नो रिएक्शन वुड ऑकर बिटवीन दॅम. किंवा टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ मेटल्स बाय अप्लाइंग अ लेअर ऑफ पेंट, ऑइल, ग्रीसेस और वॉर्निश ऑन द सरफेस. एक्झाम्पल, कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय दिस मेथड. म्हणजे आयर्नचं जे काही कोरोजन आहे ते आपण त्याला पेंट करा, ऑइल लावा, ग्रीस लावा, ह्याच्यामुळे त्याचा सरफेस आपण एक्सपोजर पासून वाचवतो. ठीक आहे. कॅन वी परमनंटली प्रिव्हेंट द रस्टिंग ऑफ आयर्न आर्टिकल बाय अप्लाइंग अ लेअर ऑफ पेंट ऑन द सरफेस? नो. कारण की ते पेंट केलेलं कधीतरी खराब होतं, पेंट निघून जातो, काही डॅमेज होतो. जिकडे ते हे सगळं असं होईल आणि जिथला सरफेस एक्सपोज होईल तिथे रस्टिंग होणारच. ठीक आहे. सो मग काय करायचं, मग त्याच्याकरता दुसऱ्या मेथड्स आपण वापरू शकतो. एक आहे गॅल्व्हनायझेशन. ह्याच्यामध्ये काय होतं,
A thin layer of zinc is applied to prevent the corrosion of iron or steel. फॉर एक्झाम्पल शायनिंग आयर्न नेल्स पिन्स एक्सेट्रा ह्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याला एक प्रकारे त्या सरफेस वरती झिंकचा लेअर लावून टाकतो. झिंकची त्याला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. ठीक आहे. आफ्टर अ फ्यू रेनी सीझन्स झिंक लेअर गोज अवे अँड दी इनर आयर्न गेट्स एक्सपोज्ड. म्हणजे काय होतं, झिंकची रिॲक्शन म्हणण्यापेक्षा झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रोलिसिस मध्ये त्याच्यावरती येतो आणि त्याला काही पावसाळे काही महिने गेले की त्याच्यानंतर त्याचा जो वरचा लेअर आहे तो निघून जातो, घासल्यामुळे धुतल्यामुळे निघून जातो आणि पण पुन्हा मग आपण त्याला गॅल्व्हनाइज करू शकतो किंवा मग ते परत रस्ट होऊन जाईल. उदाहरणार्थ बघा, कॉस्टिक क्लिनिंग, ह्याला क्लीन करायचं कशामध्ये, NaOH मध्ये, त्याला धुवायचं, त्याला त्याच्यातनं उचलायचं, परत एकदा धुवायचं, फ्लक्स सोल्युशन क्लिनिंग साठीचं सोल्युशन, त्याला ड्राय करायचं, झिंकचं काही लिक्विड तयार असतं तिथं त्याच्यामध्ये बुडवायचं आणि त्याला वाळवायचं आणि वापरायचं. अशा पद्धतीने गॅल्व्हनायझेशन केलं तर सोपी पद्धत आहे. नुसतं बुडवून त्याच्यावरती त्याचा पूर्ण लेअर आणला की झालं. मग आहे टिनिंग. ह्याच्यामध्ये काय होतं, त्याला आपण मराठीमध्ये कलही करणे म्हणतो. पूर्वीची जी भांडी होती ना त्यांना कलही करायचे. हे कशा करता करतात, कॉपरच्या किंवा ब्रासच्या भांड्यांकरता करतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, एक असा टेनचा ह्याच्यावरती एक लेअर कॉपर किंवा ब्रासच्या ह्याच्यावरती लावतात आणि त्याच्यामुळे ती जी भांडी असतात ती कमी रिॲक्ट होतात, म्हणजे हिरवी बिरवी होत नाहीत. आपल्याला माहिती आहे कॉपरची रिॲक्शन झाली की ते हिरवं होतं. पण अशा भांड्यांमध्ये आपण आंबट पदार्थ ठेवू शकत नाही. The greenish layer is poisonous. If buttermilk or curry is placed in such a vessel, it gets spoiled. Tanning is done to prevent all such damages. बरोबर. म्हणजे तुम्ही कॉपरच्या भांड्यामध्ये काहीतरी आंबट पदार्थ वगैरे ठेवले तर ते जास्त वेळ ठेवलेले चांगले नसतात, कारण तुम्हाला माहिती आहे की त्याची रिॲक्शन ऑलरेडी होते आणि ग्रीन कलरचं स्वतःच कॉपरचं एक गंज चढलेला असतो, त्याच्यामध्ये आंबट पदार्थ पोटात गेले तर आणखीन विचित्र असतात. म्हणून काय करायचं, त्याला कलही करून पूर्वीचे लोक वापरायचे. तर त्याला टिनचा लेअर लावतात. आता ॲनोडायझेशन, ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, कॅथोड म्हणून खाली जे काही सोल्युशन ठेवलेले आहे, इन दिस मेटल like copper, aluminum ore are coated with a thin and strong layer of their oxides by means of electrolysis. त्यांचेच ऑक्साईड बनवून टाकायचे. फॉर दिस अ कॉपर और अल्युमिनियम आर्टिकल इज युज्ड ॲज द ॲनोड. बरोबर. ॲनोड म्हणून आपल्याला जे काही कॉपर पेपरच्या वस्तू, अल्युमिनियमच्या वस्तू वापरायच्या त्या ॲनोड म्हणून वापरायच्या. As this oxide layer is strong and uniform all over the surface, it is useful for prevention of corrosion of the metals. त्याला ऑक्सिडाइज केलं की मग त्याची सरफेसच ऑक्सिडाइज करून ठेवायचं. ॲनोडाइज अति म्हणजे सरफेसला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होईलच. सिल्वर प्लेटेड स्पून्स, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. आपण म्हणतो ना सोन्याचा मुलामा, 1 ग्रॅम सोन्याचे चांदीचे दागिने, त्याच्यामध्ये फक्त वरच्या बाजूला कोटिंग केलेलं असतं, मध्ये एक वेगळाच धातू असतो. मग आहे अलोईंग. ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे, सगळ्यात बेस्ट मेथड. प्युअर फॉर्मचे धातूचे असतात ना, त्यांचे स्वतःचेच काही प्रॉब्लेम असतात. मग ते प्रॉब्लेम कमी करण्याकरता त्याला दुसऱ्या कुठल्या तरी धातू बरोबर आपण मिक्स करतो आणि त्यांना काही फॉर्म्युला नसतो एवढे पर्सेंट तेवढे पर्सेंट. यू जस्ट हॅव टू मिक्स इट वेल आणि त्यातनं जे काही बनतं त्याला म्हणतात अलोय. जसं की आपल्याकडे लोखंड गंजतं, पण लोखंडापासून बनलेला स्टील, स्टेनलेस स्टील, ह्याला गंज चढत नाही. कारण काय, त्याच्यामध्ये जवळपास 74% आयन आहे, 18% क्रोमियम आहे आणि 8% कार्बन आहे. हे सगळं मिक्स करून आपल्याला स्टेनलेस स्टील मिळतं आणि खूप साऱ्या गोष्टी स्टीलच्या आपण वर्षानुवर्ष बिनधास्त वापरू शकतो, त्याला काहीही होत नाही. बरोबर.
तसंच ब्रॉन्झ हे कशापासून बनतं? 90% कॉपर, 10% टिन. ब्रॉन्झचे मेडल वगैरे असतात बघा, ते काही खराब होत नाही. मग अशा पद्धतीने आपण जेव्हा त्यांना अलॉय शाबूत कसं करायचं, एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं, हा सगळा आपण अभ्यास त्याच्यामध्ये केला. पुढच्या वेळेला आपल्याला आपला लास्ट लेसन कार्बन कंपाऊंड सुरू करायचा आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट लेसन, अ बिग लेसन, अँड इट हॅज कंटिन्युएशन इन युअर 11th standard as well. It has started in 9th standard. In 10th, we have it in detail. Next time, in our next session, we will start with carbon compounds. चला आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला नवा धडा सुरू करूया. थँक यू सो मच. थँक यू संगीता मॅम.